वेलकम बॅक टू विनया भटक्या. माझे आजोळमधला आमचा आजचा तिसरा दिवस आहे. 2 दिवस आम्ही माझे आजोळमध्येच घालवले. आजूबाजूच्या ज्या बघण्यासारख्या गोष्टी होता त्या गोष्टी आम्ही बघितल्या. ते तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये बघायला मिळालंच असेल. नेहमीप्रमाणे 7 ते 7:30च्या दरम्यान चहा घेण्याकरता आलो. चहा तुम्ही बघितलंच असेल की मागच्या 1-2 एपिसोडमध्ये की आपण स्वतःच तिथे यायचं, थर्मासमध्ये चहा भरून ठेवलेला असतो. मग तिथे आलेली जे काही लोकं असतात, सिनियर लोकं, त्यांच्याबरोबर गप्पा मारत गरमागरम चहा घ्यायचा. नंतर 8:30ला आम्ही आलो परत ते ब्रेकफास्ट घेण्याकरता. कारण आज आमचा मालवण साईट सीइंग बघण्याचा आम्ही ठरवलं होतं. सकाळी मस्त की गरमागरम कांदा बटाटा पोहे होते आणि त्याच्यावर ओलं नारळ टाकलेला होता, किसलेला नारळ टाकला होता. ने अतिशय सुंदर असा हा ब्रेकफास्ट होता आजचा. कांदा बटाटा पोहे. भरतसाहेब तिकडे होतेच आणि ते तुम्हाला पोटभर ब्रेकफास्ट खायला देत होते. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही मॉर्निंग वॉकला निघालो. तिरवडे एक गाव आहे, त्या साधारण इथून एक 5-6 किलोमीटर असेल. तर त्या रस्त्यावर आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो. आजूबाजूला बघा किती सुंदर अशी झाडी आहे आणि इथे एक आम्हाला सुंदरसं असं मंदिर दिसलं. आजूबाजूला लोकांनी छान असे टुमदार बंगले पण बांधले होते. डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे बंगले फारच छान असे उठून दिसत होते. रस्त्यावर पण फार अशी काय ट्रॅफिक नव्हता, त्यामुळे आम्ही बिंदास चालत तिथे मॉर्निंग वॉक करत होतो. आता आपण जो विचार केला, पण माझे आजोळला राहून 4-5 दिवस काय करायचं. आजोळच्या आजूबाजूला पण बरंच काही फिरण्यासारखं आहे. आता आम्ही जे सकाळी फिरतो आहे हे मॉर्निंग वॉकला निघालेलं आहे आणि तुम्ही बघत असाल की सगळं पूर्ण हे जंगल आहे. चांगली झाडी आहे इथे. आजूबाजूला प्लॉट्स बांधलेले आहेत, लोकांनी बंगले पण चांगले बांधलेले आहेत आणि या बंगल्याच्या बाजूला मोठे कॉम्प्लेक्स पण तयार होत आहेत. तसं बघितलं ते लांब आहे शहरापासून. सिंधुदुर्ग स्टेशनपासून साधारण 8-9 किलोमीटरच्या आसपास आहे. पण हे मागे जो बघितला हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरनं सुद्धा बसेस येतात. इथून साधारण 1-1.5 तासांनी बस येतं आहे. मागे बघा किती मोठं असं जंगल आहे. त्यामुळे सकाळी तुम्ही लवकर उठले, मॉर्निंग वॉकला गेले तर ते एकदम हवा स्वच्छ आणि आपण प्युअर ऑक्सिजन घेतो आहे असं आपल्याला वाटतं. पावसाळ्यामध्ये तर अतिशय सुरेख असेल हे. सगळीकडे ग्रीनरी असणार. आता थोडासा मार्च महिना असल्यामुळे त्यामुळे बरंचसं ग्रीनरी निघून गेले. पण 1-2 पाऊस पडले तर एकदम झकास असं हे वातावरण होऊन जाईल. सुंदर असं हे आउटिंग करता प्लेस आहे. सकाळी बाहेर पडा. आज एका डायरेक्शनला जा, उद्या दुसऱ्या डायरेक्शनला जा. मॉर्निंग वॉकसुद्धा चांगलं होईल, इव्हिनिंग वॉकसुद्धा चांगलं होईल. आजूबाजूला जवळपास 2-4 किलोमीटर कुठची दुकानं पण नाही आहेत माझ्या आजोळच्या इकडे. जर तुम्हाला अगदीच जायचं असेल तर एक साधारण 4-5 किलोमीटरच्या आसपास 1-2.5 किलोमीटरवर एक टपरी आम्हाला दिसली. तिथे मस्त की कांदा भजी, बटाटा भजी आणि चहासुद्धा मिळतो. जर माझ्या आजोळमध्ये खाऊन थोडासा तुम्हाला चेंज पाहिजे असेल तर नक्कीच ते भजी खा, वडा खा. आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो तर तिथे माझ्या आजोळमधलीच काही मंडळीसुद्धा आम्हाला दिसली. कारण थोडीशी कांदा भजी, बटाटा भजी आणि त्याच्यावर थोडीशी मिरची असा छान
चव येईल तोंडाला असं खाण्याकरता म्हणून आली होती. कारण माझ्या आजोळमध्ये तुम्हाला प्युअर व्हेज, जास्त मसाले नाहीत, ऑइली नाही, असं छान असं फूड मिळतं. पण आपण आहोत सगळे मुंबईकर किंवा दुसरीकडनं आलेलो असतो, आपल्याला मसाल्याचं आणि जरा तर्रीवालं जेवण खायला आवडतं. तर त्याच्यातनं थोडंसं पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच त्या स्टॉलवर जाऊन भजी आणि हे खाऊ शकता. छान असं हे आउटिंग करता प्लेस आहे. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर आम्ही परत आजोळमध्ये परत आलो. नेहमीप्रमाणे आम्ही बाहेर गेल्यानंतर तिथूनच्या स्टाफ असतो तो आपली रूम सगळं व्यवस्थित क्लीन करतात आणि आपण आल्यानंतर बघितल्यानंतर सगळी स्वच्छता रूम टापटीप असते. त्याचप्रमाणे आज आल्यानंतर आपण बघत असाल बाहेर पण साफसफाई चालू आहे. आणि ते झाल्यानंतर आता आम्ही थोडासा आराम करून नंतर 1 वाजता जेवायला जाणार होतो. कारण आम्हाला आज 1:30 वाजता मालवणचं साईट सीइंग करण्याकरता एक आम्ही ऑटो बुक केलेली आहे. हा एक तो पक्षी बघतायत, हा नेहमी सकाळी ह्याच वेळेला बरोबर तिकडे त्या लॉनवर यायचा आणि अगदी न घाबरता त्या झाडाच्या इथे जायचा. मला वाटतं त्याचं तिकडे त्यांनी घरटं बांधलं होतं आणि एखाद्या वेळेस तो बहुतेक तिथे अंडी टाकणार असेल. सुंदर असा हा पक्षी आहे. दररोज मी 3 दिवस या पक्षाला या सकाळी ह्याच वेळेला बरोबर येताना बघत होतो. दिवसा पण येत असेल, पण सकाळच्या या वेळेला तर अगदी तर नेहमीच मला तो दिसत होता 3 दिवस. असे पक्षी तुम्हाला बरेच दिसतील. दुपारचं जेवण होतं फणसाची भाजी, आज टिपिकल कोकणी पद्धतीचं कोकणी मेनू होता. फणसाची भाजी आणि फणसाचे काप तळलेले. फणसाचे काप तळलेले हे मी पहिल्यांदाच खाल्ले इथे आणि भाजीसुद्धा तसं बघितलं तर पहिल्यांदाच खाल्ली. फणसाचे काप मला जरा आपण ते सुरणाचे काप असतात तळलेले त्यासारखेच लागले. अतिशय उत्कृष्ट असं हे जेवण होतं. आणि 1:30 वाजता आमचा ऑटोवाला आला आणि त्या ऑटोवाल्याबरोबर आम्ही मालवणचं साईट सीइंग करण्याकरता निघालो. साधारण आम्ही संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत परत येणार होतो. तर पहिलं होतं आमचं स्टॉप तो भराडी देवी आंगणेवाडी. नवसाला पावणारी अशी ही देवी आहे. आत्ताच एक 15 दिवसापूर्वी इथे मोठा उत्सव होऊन गेला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक इथे येतात. प्रचंड अशी गर्दी असते. म्हणजे आज इथे ही रिक्षा दिसते आमची, इथे आम्हाला इथपर्यंत रिक्षा येऊन अलाव केलं होतं. पण जेव्हा यात्रा चालू असते तेव्हा साधारण 3 किलोमीटरच्या इथून 3 किलोमीटरपर्यंत तुम्हाला कुठची वाहनं आणता येत नाहीत आणि तिथेच पार्किंग करायला लागते. तुडुंब अशी गर्दी हे आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला दरवर्षी होत असते आणि आत्ताच एक 2-3 आठवड्यापूर्वी ही होऊन गेली. त्यामुळे अजूनही हे डेकोरेशन तिथे तुम्हाला दिसते. नवसाला पावणारी अशी ही देवी आहे. बऱ्याच लोकांची श्रद्धा या देवीवर आहे. मी पण पहिल्यांदाच या देवीचं दर्शन घेण्याकरता आलो. अतिशय सुरेख असं हे मंदिर आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, पण फारच सुरेख असं प्रसन्न असं वाटणारं हे मंदिर आहे. आतमध्ये गेल्यावर आम्ही दर्शन घेऊन तिथे 10-15 मिनटं शांतपणे बसलो. अतिशय सुरेख केलेलं असं हे मंदिर आहे. प्रत्येकाने इथे यावं आणि कोकणातले बहुतेक जणं या देवीच्या यात्रेला दरवर्षी न चुकता येतात. त्याच्यानंतर आम्ही गेलो एक जलमंदिरातील श्री सातारा देवी ह्याच्या. हे पण मंदिर अतिशय सुरेख असं मंदिर आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाच्या ह्याच्या आजूबाजूला जर निसर्ग बघितला तर फार सुरेख असा निसर्ग आहे. ह्या मंदिराच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे आणि ही देवी
पाण्यामध्येच असते, त्यामुळे हिला जलदेवी मंदिर असं सुद्धा म्हणतात. पावसाळ्यामध्ये पाणी या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पूर्णपणे येतं. जेव्हा तुम्ही कुठली हे मंदिर जे 700 वर्षापूर्वीचं आहे असं बोललं जातं. जेव्हा जेव्हा कधी तुम्ही कुठचे प्राचीन मंदिराला भेट देणार असाल, तेव्हा त्या मंदिराचा इतिहास हा नक्कीच वाचून जा. ह्या मंदिराचा इतिहाससुद्धा फार छान आहे आणि तो वाचून जर तुम्ही गेला तर ह्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ह्या मंदिराचं आणि देवीचं तुम्हाला इम्पॉर्टन्स कळू शकेल. सुरेख असं मंदिर आहे आणि मागचं जे सिनरी आहे, अप्रतिम अशी सिनरी या मंदिराला लाभलेली आहे. त्यामुळे कधी जर वेळ मिळाला तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. आता पाणी नाही आहे, पण पावसाळ्यात जेव्हा पाणी भरतं तेव्हा मंदिराच्या आतमध्ये या पाणी इथे येतं असं तिथूनच्या लोकांनी आम्हाला सांगितलं. छान असं मंदिर आहे. म्हणजे आपल्या रोडवरच साधारण आंगणेवाडीपासून एक 4-5 किलोमीटरच्या अंतरावरच मालवण रोडवरच हे मंदिर आहे आणि हे वारूळ आहे. आणि असं बोललं जातं की ह्या वारुळाच्या आतमध्ये देवी आहे. इथे साधारण मला लक्षात नाही कुठच्या महिन्यात इथे यात्रा भरते आणि इथूनच्या आजूबाजूची गावं ह्या यात्रेकरता इथे येतात. बरीच गर्दी असते या यात्रेसाठी. सुंदर असं हे मंदिर आहे. तर नक्कीच ह्याची हिस्ट्री नक्कीच वाचून जा, म्हणजे ह्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला कळेल. छान ठेवलेलं आहे असं मंदिर आहे. स्वच्छता पण बघा किती सुंदर असं ठेवलेली आहे. फार लोक नव्हती आम्ही गेलो तेव्हा. थोडीशी लोक आली होती तिकडे आणि दुपारी जरी ऊन असेल तरी इथे एकदम थंड होतं. नंतर आम्ही गेलो रामेश्वर मंदिर कांदळगाव इथे. म्हणजे आपलं इथे बोललं जातं की छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा या मंदिरात इथे येऊन गेलेले होते आणि त्यामुळे तुम्ही मंदिराच्या समोर महाराजांचा एक पुतळासुद्धा इथे उभारलेला आहे. फार सुंदर असं हे गाव आहे कांदळगाव. कोकणामधली गावं अतिशय सुंदरच आहेत, कारण झाडीसुद्धा भरपूर आहेत. हिरवंगार असं कोकण आहे. हे मंदिरसुद्धा अतिशय बघण्यासारखंच आहे. रामेश्वरांचं मंदिर कांदळगाव. गाभारा पण अतिशय सुरेख असा आहे. रामेश्वर देवालय फार सुंदर असं हे गाभारा आहे. नेहमीप्रमाणे फार अशी काय गर्दी नव्हती, कारण आम्ही ऑड्डेलाच गेलो होतो दुपारचे. पण बरीचशी मंडळी जेव्हा कोकणातली मालवणची सहल करतात तेव्हा मालवणमध्ये असलेले एक 7-8 जी देवळं आहेत, त्यापैकी ही देवळांना नेहमीच पर्यटक व्हिजिट करत असतात. बघा काय सुरेख असं हे ठेवलेलं आहे. हे सुद्धा प्राचीन मंदिर आहे. 200-300 वर्षापूर्वीचं असावं असं बोललं जातं आहे. आता हे थोडंसं त्यांनी मॉडर्नाइज केलेलं आहे मेन बांधकाम. फार सुरेख असं मंदिर आहे. अशा मंदिरामध्ये गेल्यानंतर फार प्रसन्न वाटतं आणि आम्ही इथे एक 10-15 मिनटं अगदी शांतपणे बसलो. आता आपण आतमध्ये गाभाऱ्यात जाऊया. तर आजोळमध्ये तुम्ही जेव्हा राहतात तेव्हा नक्कीच तर 4-5 दिवस तुम्ही येणार असेल तर अर्धा दिवस काढून हे मालवणचे ट्रिप नक्कीच करा.
आमच्याकडे वेळ पण कमी होता, त्यामुळे आम्ही थोडीशीच मंदिरं निवडली आणि मग पुढे चिवला बीच ते पण तुम्हाला मी दाखविलंच आता. बघा काय सुरेख असं मंदिर आहे. स्वच्छता ती सगळीकडेच छान आहे. लोकांनीसुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे. कुठच्याही प्रकारची घाण नाही केली पाहिजे. नंतर आम्ही गेलो ब्रह्मानंद स्वामी समाधी इकडे. हा सुद्धा एक स्पॉट अतिशय सुरेख असा स्पॉट आहे. इथे गुफा आहे. तिथे ब्रह्मानंद साहेबांनी समाधी घेतली होती. आजूबाजूचा परिसरसुद्धा किती सुंदर आहे. आणि इथेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर शिवकालीन भुयार मार्ग आहे असं बोललं जातं आहे. इथेच बाजूला जी गुफा आहे ती गुफाचा मार्ग सिंधुदुर्ग किल्ल्यामध्येच पर्यंत गेलेला आहे असं म्हणतात. इथे काही मंडळी आली होती. हा तलावसुद्धा पाण्याने नेहमीच भरलेला असतो. छान असा हा तलाव आहे. या इथे एक बरीचशी मंडळी त्या दिवशी आली होती आणि आपलं खानपान त्यांनी इथेच केलं. पण अतिशय जरा सांगण्याचं का वाईट गोष्ट म्हणजे जेवण झाल्यानंतर हा सगळा जो कचरा आहे हा तिकडेच टाकून मंडळी गेली. नंतर करणार असतील तर माहीत नाही, पण असं कृपा करून करू नका. इतक्या छान वस्तूमध्ये इतकं कचरा करून जाणं हे बरोबर नाही. आपण जे काय खाल्लं असेल ते येताना एक पिशव्या घेऊन या आणि त्याच्यामध्येच ते सगळं पॅक करून नंतर प्रॉपरली डिस्पोज ऑफ करा. स्वच्छता ही आपणच ठेवली पाहिजे. नंतर पुढे आम्ही आलो तो चिवला समुद्रकिनारा. सुरेख असा हा मालवणचा समुद्रकिनारा आहे. आणि या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला बरीचशी रेस्टॉरंट हॉटेल्स राहण्याकरता तुम्हाला मिळतील. ही बघा कोळी बांधवांच्या बोटी जेव्हा मच्छीमारी ते आतमध्ये जातात तेव्हा सगळं फिश इकडे पकडून घेऊन येतात. मागे अशा लंच होम आम्हाला सांगण्यात आलं की सी फूड करता हे प्रसिद्ध असं हॉटेल आहे. आम्ही तर काय जेवून आलो होतो, पण पुढच्या वेळी कधी इथे आलो तर नक्कीच याला भेट देऊ. काय सुंदर असा समुद्रकिनारा आहे. गोल्डन सँड आहे. छान असा वारा वाहत होता. जरी ऊन असलं तरी खूप वारा असल्यामुळे तेवढं ऊन असं हे जाणवत नव्हतं. इथे ह्या ठिकाणी येऊन एक 2-2 दिवस तरी निदान राहिलं पाहिजे, कारण मालवणचं समुद्रकिनारा फारच सुंदर आहे. तारकर्ली आहे, देवबाग आहे. त्याच्या पुढे पलीकडे वेंगुर्ला, त्याच्या अगोदर पण बरेचसे समुद्रकिनारे आहेत. त्यापैकी हा एक चिवलाचा समुद्रकिनारा आहे. सुरेख असा समुद्रकिनारा आहे. संध्याकाळी पर्यटक भरपूर असतात. आता दुपारी ऊन होतं म्हणून आले नाहीत. आणि त्या पलीकडच्या साईडला दिसते ते रॉक गार्डन आहे. आता तिकडेसुद्धा आम्ही जाणार आहोत. नक्कीच तुम्हीसुद्धा वेळ मिळाला तर या ठिकाणी भेटी द्या. इथे या ठिकाणी भेट द्या. फोटोग्राफी करता सुद्धा अतिशय उत्कृष्ट हे स्पॉट्स आहेत. बघा काय सुरेख असं दिसतंय. छान आहे. थोडीशी फोटोग्राफी करून आम्ही पुढे निघालो. ते राजकोट म्हणून तिथे नवीन बांधलेलं आहे. ह्याचं उद्घाटन आत्ताच मला वाटतं जानेवारी महिन्यात जेव्हा आपल्या
नेव्हीच्या कवायती इथे सिंधुदुर्गमध्ये झाल्या, तेव्हाच इथे शिवाजी महाराजांचा ह्या पुतळ्याचं उद्घाटन झालं. छानपैकी असं हे एक नवीन ठिकाण सिंधुदुर्गमध्ये तयार झालेलं आहे. बरीचशी लोक इथे महाराजांचा पुतळा बघण्याकरता आले होते. इथे खाली मंदिर पण आहे. बऱ्यापैकी स्वच्छता ठेवलेली आहे अजूनपर्यंत तरी इथे, आणि लोकांनी ती स्वच्छता अशीच मेंटेन केली पाहिजे. आणलेल्या गोष्टी, काही खाल्लेल्या गोष्टी असतील त्या परत आपण आपल्याच पिशवीमध्ये घेऊन गेलं पाहिजे परत, आणि प्रॉपर डिस्पोज ऑफ केल्या पाहिजे. तरच प्रत्येक वास्तू ही स्वच्छ आणि व्यवस्थित राहील. इथे डिस्कार्ड करण्याकरता सुद्धा आपल्याला तो ब्ल्यू ड्रम दिसतो आहे. सुंदर असा महाराजांचा हा स्टॅच्यू आहे. फारच छान असा हा स्पॉट एक नवीन केलेला आहे तयार. अजूनही तिथे कामं चालूच आहेत. हे बघा काय सुरेख असं दिसतंय. त्यामुळे आता मालवणमध्ये तुम्ही पर्यटनाकरता येणार असाल तर हा एक ॲडिशनल स्पॉट झालेला आहे. पलीकडच्या साईडला सिंधुदुर्ग किल्ला पण आहे. सध्या परीक्षेचा सीझन असल्यामुळे जास्त गर्दी नाही, पण जेव्हा एप्रिल मे महिना होईल तेव्हा मला नक्कीच खात्री आहे की ते बरीचशी मंडळी इकडे या स्पॉटला व्हिजिट करतील. फार छान दिसतो हा स्टॅच्यू. बराच वेळ आम्ही इथे काढला. साधारण अर्धा तास आम्ही इथे स्पेंड केला. खाली जेव्हा आपण वरती चढतो तेव्हा हा मालवणचा समुद्रकिनारा दिसतो, आणि समोरच्या साईडनी तिथे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याकरता बोटी सुटतात. पण आम्हाला आता काय सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला वेळ नव्हता. नंतर आम्ही आलो ते साळगावकरांनी बांधलेलं गणपती मंदिर. काय अप्रतिम अशी ही मूर्ती आहे. छानच हे देऊळ आहे. साळगावकरांचं गणपती मंदिर त्याला म्हणून ओळखलं जातं. या राजकोटपासून अगदीच जवळ आहे ते. बरीचशी मंडळी जेव्हा फिरायला येतात ते इथे नक्कीच व्हिजिट करतात. छान मेंटेन केलेलं आहे हे देऊळ. बाप्पाची मूर्ती पण फार आकर्षक अशी ही मूर्ती आहे. सुरेख अशी मूर्ती दिसते ही. आता बाप्पाचं दर्शन केल्यानंतर आम्ही पुढे जाणार होतो ते रॉक गार्डन बघण्याकरता. इथूनच जवळ हे रॉक गार्डन आहे. हे सुंदर असं हे गार्डन केलेलं आहे. आणि संध्याकाळी तुम्ही जर मालवणमध्येच राहणार असाल तर रॉक गार्डनवरनं सनसेट हा खूपच छान दिसतो. आम्हाला सनसेटपर्यंत थांबण्याकरता वेळ नव्हता, कारण आम्हाला परत आजोळमध्ये परत जायचं होतं. बघा तुमचा काय सुरेख समुद्रकिनारा दिसतोय. झाडं पण छान अशी वाढलेली आहेत. ग्रीनरीसुद्धा चांगल्यापैकी मेंटेन केलेली आहेत. स्वच्छता पण नेहमीप्रमाणेच चांगली स्वच्छता ठेवलेली आहे. त्यामुळे पर्यटकांचे पण आभार मानले पाहिजेत की
स्वच्छता ठेवण्याकरता पर्यटकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे, तरच अशा जागांना भेट देण्याला मजा येते. इथे मोठाच्या मोठा मालवण म्हणून असं लिहिलेलं आहे. संधे बाकडी टाकलेली आहेत. जेव्हा सूर्यास्त होण्याच्या वेळी तुम्ही इथे येऊन बसला तर तुम्हाला सुरेख असा सनसेट दिसेल, बघता येईल, सनसेट बघता येईल. पाणी मारणं चालू होतं, त्यामुळे गारवा पण छान होता. बरीचशी मंडळी आली होती, फोटोग्राफी चालली होती. मालवणमध्ये बरंच काही बघण्यासारखं आहे. 3-4 दिवस मालवणमध्ये तर नक्कीच तुम्ही आरामात राहू शकता. आम्ही तर आजोळमधून आलो होतो. साधारण एक 23 किलोमीटरवर आहे इथून. हे जे रॉक्स आहेत त्यामुळे ह्याला रॉक गार्डन असं सुद्धा म्हणतात. सुंदर असे रॉक्स आहेत आणि बहुतेक मंडळी तुम्हाला ह्या रॉक्सवर बसलेलीच दिसतील. सनसेटच्या टाईमला तर हे कंप्लीट इथं भरलेलं असतं, कारण मालवणमध्ये आलेली लोक सगळ्या ठिकाणी भेट देऊन संध्याकाळी सनसेट करता या स्पॉटला शेवटी येतात. इथून तारकर्ली आणि देवबागसुद्धा जवळच आहे. हा बघा, इथून दिसतोय हा चिवला बीच. समोर जो दिसतोय लेफ्ट हँड साईडला, आणि हे मागे दिसतंय हे गव्हर्मेंटचं गेस्ट हाऊस आहे. तर अशी होती आमची मालवणची ट्रीप. आम्ही देवबाग तारकर्लीला काय पुढे गेलो नाही, कारण आम्ही बऱ्याच वेळा देवबाग आणि तारकर्ली बघितलेलं आहे. कारण इथून परत आम्हाला जायचं होतं आजोळला, आणि आम्ही संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास पोचलो. तेव्हा रात्रीचं जेवण तयार होतं. आजच्या जेवणामध्ये मेथीची भाजी ही ओला नारळ टाकून केलेली होती. त्याच्याबरोबर गाजर आणि बीटची कोशिंबीरसुद्धा होती, आणि डाळीची आमटी होती. सुरेख असा हा व्हेजिटेरियन बेत होता. आणि हे सगळं करत पूर्ण थकून गेल्यानंतर आल्यावर एकदम गरमागरम असं जेवण आम्हाला मिळालं. सो थँक्स फॉर वॉचिंग डे 3. आता आपण पुढे ते 4चं पण बघू. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय. प्लीज टेक केअर.